कुठे गेली हो कुठे? हा सांग बाई. बरेच घरात नाही, मोठ्या बाईची घरी नाही. तिचे बाबाई काही येतात काय सांगा बाई. सांगा गावात तर कुठेच नाही. आणि तशी काही दुसऱ्या वाड्या गिड्यात जात नाही, ते हिंडत नाही काही. कुठे गेली हो माय? हा काय झालं? येतच होतो ना मी घरी, लगेच करून बोलावलं. काय झालं? काय म्हणते योगिता? पाहून बोलत राहतो व तू तिले. जाऊ दे जाऊ दे, जसं वागू दे ते वागीन. जाऊ दे आता, रुक्ष मला शांततेत राहू दे त्या पोरीले. योगिता काय झालं आता? अहो माय, ती योगिता दिसूनच नाही राहिली. कुठे गेली काय सांग? काय मॅटच काय? भाऊच्या घरी असेल, येटायत गेली असेल कोणाच्या घरी, दिसून नाही राहिली. तू तर नाही मॅटाचाच बिचारी. काय येटायत असेल कुठे बसलेली, एकटी होती रे, तर मग बोर झालं असेल तर गेली असेल कुठे बसायली. अहो सारं गाव पाहिलं म्या. तसाच तुम्हाला लावला का? सरेच्या घरी पाहिलं, कुठ नाही गेली. तिचे कपडे आहेत ना घरी. काय म्हणजे मॅट झाली का तू? कपडे कपडे कुठे गेले तिचे? तिचं सामान? काहीच नाही. तिची थैली नाही घरी. हा नाही नाही, कुठे जाईन? तू तू काही बोललं वाटते तिला, आहे ना? तू तिला, आहे ना? हा तुला म्हटलं ना तिला बोलू नको म्हणून. आता नाही, काल बोलली होती मी तिले. हो काल बोलली होती. पण सकून आपण वारात साजरी होती की नाही. होय बाजूले, मॅट डोक्याची सामान सामान नाही तिचं. सामान घेऊन का कुठे जाणार आहे ते? एकटी जाते का ती? हा जाऊन जाऊन कुठे जाईन ते? हा फोन लाव बरं तो. जोशनाला फोन लाव. जोशनाच्या घरी तर नाही गेली, पण जात नाही ती. एकटी एकटी जाणार आहे का ते? सामान पाय तुम्ही डोक्याचे, ते दुसऱ्या इकडे ठेवलं असेल तिथं. हवं माय बाई, सामान का दुसऱ्या इकडे का लोकांच्या घरी नेऊन ठेवलं ना? हा तर काय खुल्या माहीत नाही. म्या म्हणलं इकडे ठेवलं असेल काही, तर सर घर सामान पाहिलं, साऱ्या गावात तिले पाहिलं ना. तिचं सायन आहे ना ते आहे. कुठे गेली काय सांगा पट्टी? हा माय गेली ताना ताना कुठे? हा संसार करावा आता कसं होईल? हा दोजीवाची पोरगी अक्कल त्याची काही. हा योग्य त्याचे बाबा लय जीव धडधड करून राहिला. हा कसं करता? फोन लावता का पाहुणेल नाही तर? ते पाहुणेले फोन लावून काय करतं? हा पहिले जोशनाला फोन लावतो. मुलं वाटते जोशनाच्या घरी गेली, बाकी तर जात नाही ती कुठे. जोशनाच्या घरी जगते. मला फोन नाही काय सांगा बॅ कुठे येतो. तुम्हाला फोनला मग बॅ तर तीच हाय पडेल. होय फोन मला फोन माझा फोन उठे मस्त जाय माझ्या डोकं चालून राहिलं. तू ना एक एक धंदे करतो. त्या पोरीच्या नांदी लागत बसली. ते पोरीली अक्कल नाही. सारा मेटाईचा बाजार आहे ती. हा फक्त मी मले तरास द्या, तुम्ही मले तरास द्या फक्त. मेरा तुम्हाला वाटते हा कसा शांततेनं जगते? हा नुसतं मनस्ताप जेल लावला पोरी नाही. तू तशीच आहेस. अहो माय बाई, आता माल्यावर काल गरम होता. कोणाला लावला फोन? हा मग रे, हा हॅलो, हा हा बाई बा बोलतो. हा काय करू राहिली? जेवण? हा हो बाबा, जेवण तर झालं की भेटचं. काय चांगलं आहे. योगिता काय म्हणते बाबा? हा काय म्हणते बा ते? हो दे बाय तुला घरी आली ते. मी मनोज जोशनाच्या घरी गेली शिंते. म्याड पोट्टी सांगूनही नाही गेली ना की मी जोशनाबाईच्या जातो का काही. हा मी संग नसतो आलो का? चालली एकलीच. तिला तर तेच राहू, मी येतो तिला घ्यायला. बाबा योगिता मला घरी काय येणार आहे? मला घरी नाही आली ते. नाही मग तू कशी म्हणतो योगिता म्हणते? बाई मजाक करू नको काय. मा फक्त जीव निघून जायचा रा. हा सांग योगिता तुलाच घरी आहे, मजाक करू नको. बाबा काही बोलता का आता? मी काल मजाक करणार. योगिता मला घरी काय येणार आहे? मी असं म्हणून राहिली. योगिता काय म्हणते म्हणजे योगिता तुमच्या जवळ काय म्हणते असं ठरलं मी की योगिता काय म्हणते बा असं विचारलं. योगिता मा घरी नाही आली हो बाबा. आली असती तर मी तुम्हाला नसता केला का? कोण कुठे गेले ते? म्हणजे घरी नाही का ते? नाही ना बाई, घरी नाही ते पोरगी. ते समय नाही. मला काय वाटलं तुझ्याच घरी आली शिन बा. बरं हे बाय तू टेन्शन नको घेऊ. कोणाला सांगू नका. कोणाला सांगू नको. हे बाय जय बैली यायला फोन नको लोक कोणाला. मी पाहतो. मी पाहतो ते कुठे मोठ्या आईच्या घरी येशील ना. मोठ्या आईच्या घरी येशील. नाही मी घरीच नाही गेलो अजून. मी गेलो की पाहतो. हॅलो बाबा. बाबा काही सांगत राहता काय? कुठे गेली योगिता? हा म्हणजे गेली कशी? कुठे गेली? मॅड आहे काय पोरगी? तुम्हाला न सांगता कशी काय गेली? जाऊ दे बाई, ठेव फोन. हा मी 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 तुला शांत फोन करतो. तू कोणाला फोन घेऊन नको करू बा. हा ठेव. हा हो हो बाबा, तिच्या फोनवर फोन म्हणा. अहो बाई तिचा फोन घरीच आहे. फोन लावली तिच्या फोटो घरातच वाजला. ओ तिचा फोन आहे. बाबा मग तर तिचं शिंते कुराच्या घरी गेली शिन. तुम्ही घाबरू नका. एवढं नका टेन्शन घेऊ बरं. कुठे जरा लहान आहे की ते तर तीच बसली शिन, कोणाच्या घरी गेली गेशीन. हा फोन घरी आहे म्हणजे मी ठेवतो बाई फोन.
मी करतो तुला शांततेनं. काजी तर ती नाही गेली ना? हाय म्हणून ना नशीन गेली. नाही गेली कुठे शिव? हा मला वाटते पाहुण्याला फोन लावा होता नाही कारण कोणाला फोन लावतो मग आता एक पोरगी फोनही संग घेऊन नाही गेली. हा तिला फोन नव्हतं जाता आला तर फोन तर नाही लागत होता. विचारलं तर असतो कुठे गेली अशी ना. काय म्हणता त्या पाहुण्याला आता? हा अ, तसं असतं तर पाहुण्याचे जीव आलाय म्हणून गेली तर गेली. मी काय करू? तुमच्याच घरी होती. हा कसं कुठे गेली हो पोरगी? सांग बाई, तो जीवाची पोरगी कुठे जाईल हो आता? कसं करीन? गेलीच काय मॅड पोरगी हे. काय मला तर काही सुचत नाही बाई. योगितानं लय हंड्यास आणलं बाई, लंड्यास आणलं. काही सुचून नाही राहिलं. हातापायाचं जसे पिशव्याच झाल्या. हा मला हातापायात जीवच नाही. मला कायच्या काही विचार राहिले बिचाऱ्या मनात. हा माझ्या मनातच कायच्या काही विचार येऊन राहिले. कसं केलं या पोरीनं? करे योगिता दिसलीच नाही का? नाही ना भाऊ. हे बा काय माझ्या पोरगी कुठे गेली? बरं तिचे सामानही नाही घरी, तिचे कपडेही नाहीत आणि तिचा फोन आहे फक्त. सामान गेली तिचे, ते कपडे आणले ते तिनं येताना माझ्या लाईन थैली आणली होती तिनं, कपडे आणले तिने तिचे, ते थैली घेऊन गेली राजू. पण मी जोशनं बाईला फोन लावला, मला वाटलं तर ती जाईन त्याचीत हे तर ती नाही गेली. मला काही समजून नाही राहिलं भाऊ. कसूर भाऊ पाहुण्याला फोन लावू का? मोठे भाई मला भेव लागू राहिला. मला लय लागू राहिला. मला दलिंदर मन काही काही सारखं राहिलो. ही पोरगी तमशेट आहे, राईट आहे पोरगी. काही कल गेलो का बहीण? मी तिला बोलली, ते घरच्या कधीचा फोन नाही घेऊन राहिले, तिला विचारून नाही झाले. हा या पोरीनं रागत मग काही केली का हो माय? कुठे भरू आता हे पाप मी? हा सांग माय. त्या जीवाचा काय दोष? हा त्या निष्पाप जीवाचा काय दोष? कसं हो मोठ्या बाई? मला काही सुचूनच नाही आलं. हा भेटस काय दलिंदर? काही मी विचार करतो. तू दिवस साजरं करते काही नको असं असं कायच्या काही विचारतं का? मी हॅटच का निरा भेटच बाई. तू तर लढू नको. लढा घालला कुठे नाही गेली. मी असं करतो. ह्या बा हा बाजी मी काय म्हणतो, लवा योगिताच्या घरी फोन तर तीच गेली शिंदे. कुठे जाणार आहे? हा असं काय हात बोट चोरून थोडी होणार? हा 2 तास झाले ना शोधून राहिलं तिले का घर हिंडली म्हटलं मी. हा तिकडे गेलती, तिकडे वळ्यातून आली, सरळ इकडून आली. हा कुठेच नाही. आणि तशी गावात जात नाही ते कोणाच्या घरी. हा तरी बी मी जाऊन आली ना प्रत्येकाच्या घरी. हा कुठेच नाही ते गावात नाही ते. मी काय म्हणतो त्याचे बाबा हे पहा जास्त उशीर करू नका, झाकट पडले पहिले. हा आपल्याला काही ना काही हातपाय हलवतील. तिच्या घरच्या लोकांनी सांगा तर घरी. वहिनी कसा फोन लावून गेली सांगा बरं? मी मगाशीला म्हटलं फोन लावतो, हे काय म्हणते त्याला काय सांगता? योगिता आपल्या घरी होती, सांगाच की नाही ना. 2 घंटे झाली. ही पोरगी कुठे गेली काय गेली? रिपोर्ट टाकीन का वहिनी? पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेली. हा मला तर काही सुचूनच नाही राहिलं वहिनी. करे हा बस बस काही असे म्हणा लढू नका तुम्ही दोघे लढा काय लागते रे? कुठे नाही गेली ते. मी लावतो फोन, ते घरी गेली. हा नाही ना भाऊ. पोटी लय तशीट आहे, लय रागीट आहे ते. हा माहीच पोरगी आहे ना, मी ओळखत नाही दिले. हा मी ओळखतो ना तिले. ते घरी नशीन गेली राजू, ते घरी नाही गेली. भाऊ तिची माय म्हणते तसं तर नाही केलं पोट्टीनं. हा या पोर लय लय रागीट आहे. हा ते तिची बाजू खरी करते, ते काही बी करते. तिले 2-4 दिवस मी पाहून राहिलो, ती नाराजच होती. मारे फोन लावे तिच्या घरच्या लोकांले, तिनं तिचे फोन घेतले नाहीत. हा केलं पोट्टीनं काही जीवाचं बरं वाईट. बाबा सुमन तुम्ही हॅटस काय? हा तो तुम्ही दोघे नवरा बायको मॅट झाले. हा काही दलविंद्रासारखे बोलून राहिले. हा लढणं बंद करा पहिले. फोन लावा तिच्या घरी विचारा, नाही तर सांगत लागेल आपल्याला ते. हा मी काय म्हणतो, लढू नको बरं. तू उठ उठ, तू अशी करशील तर ते हो बाय कसे करतात ते लढतात मग. हा लाव तू फोन बोल, सांगाच लागे भूत येईल मॅटच का? तू सांगशील नाही तर तेले काय तेले कसं काय अंधारात ठेवतं? तेले सांगाच लागेल ना ते. कोणत्या तोंडानं सांगता मोठे भाऊ? कोणत्या तोंडानं सांगता आता तिच्या सासूच्या लोकाईले? काय सांगता?
आम पोरगी आम्हाला न सांगताच चालली गेली, कुठे गेली आम्ही माहित नाही. हा काय या पोरीनं का कोणत्या जन्मातला सूड उगवून राहिली देव जाणे. काय काय बिचारी का निरा 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 आमच्या परीक्षाच घेते. तू लढू नको बरं सुमन, तू लढतो काऊन? बेबी बाई लढू नाही तर काय करू, लढ नाही तर काय करू सांगा तुम्हीच. आता या पोरीनं निरा लढच लावलं ना, लढायलाच लावून राहिली नाही. लढू नाही तर काय करू सांगा. हे पोरगी कुठे गेली, कुठे शोधाविले, कसं करा? हॅलो हॅलो ये बाई पा, मी बोलतो. ओके फोन लावला. लढू नको, लढू नाही तर काय करू मोठ्या बाई, कसंच खुल्या या पोरीनं. हॅलो ही बाई पा, हा बोला ना, काय झालं? हे म्हटलं योगिताबाई आली का घरी? सुनबाई नाही, मी म्हणजे आता बस 2 मिनिटाच्या पास घरून आलो. घरी नाही आली म्हणजे घरी नाही म्हणजे ते येणार होती का? योगिता राजू घरून चालली गेली गेली, आम्हाला काही समजून नाही राहिलो. आम्ही वावरात गेलतो, ती घरी होती एकटी. आता वावरातून आलो तर तिचं सामानही नाही घरी, ते नाही, म्हणून असं वाटलं की आली गेली का तिकडे. हॅलो अरे म्हणजे मला समजलंच नाही बा, म्हणजे सुनबाई येऊन गेली का इकडे? हा तुम्ही तुम्ही ते लढण्याचा आवाज कोण म्हणजे काय झालं काय नेमकं? हा हॅलो मला सांगा, झालं काय नेमकं? पोरगी येऊन राहिली का इकडे? एकटी कशी येऊन राहिली ती? अरे बा एकटी नव्हती येऊन राहिली, ती येऊनच नव्हती राहिली तिकडे, म्हणजे आज नव्हती येऊन गेली, पण ती कुठे गेली काही समजूनच नाही राहिलं. काय मला काही समजूनच नाही राहिलं. अरे माझा फोन घरीच राहा वाटते. म्हटलं आई घरी आली की मला फोन लावीन, मग मी सांगेन की मी चालली आली म्हणून. आता ते फोन लावतील, टेन्शन मध्ये आली असेल ते तर. आता तर मला अजून शिव्या खा लागतात. आता यायच्या कानावर नाही गेली पाहिजे तो गोष्ट की मी घर सोडून गेली, मग तर मला घरातच घेत नाहीत हे. मग माझे सासरेच काय हेच घेत मला घरात. काय रे देवा, चांगलं करायला जातो तो वाईटच करून राहिलं माझ्या संग. मला वाटलं मला करू देत नाहीत म्हणून मी चालली आली. मला फोन कर राहिला. आता आई बाबा नक्की मला सासूले सासऱ्याला फोन लावता की योग्यता घरी नाही, कुठे गेली, आणि ते लावतील त्याला फोन. आता मला काही खरं नाही. आता कसं करू? एसटी लागून नाही राहिलं, चालली तरी जातो मी घरी. मी सगळं चांगलं करायला चालली, सगळं उलट उलटच राहिलं. आणि जेव्हा सगळं चांगलं होतं तेव्हा हातानं उलट केलं. कसं रेवा, कसं करू मी आता? मला वाटतं सरळ आता घरी चाल पुरते. नाही आई, पण बाबा तरी मला घरात घेतच. बाबा घरी असले पाहिजेत. बाबा जर जायला असले ना तर माझी सासू नाही घेत घरात. एक तर तेही नाहीत घरी, ती मुंबईला जायला आहेत. आत्या आत्या येतात मला घरात. हो आत्या घेतात. मी घरी चाली जातो सरळ. फोन करू का नाही तर कोणाच्या फोनवरून? जाऊ दे, फोन नाही करत, लोकांना माहीत होईल की मी घर सोडून आली म्हणून. नाही नाही, ही बाई मला इकडे खाली येऊन राहिली. कोणा गावची व लय वाकूट पाहून राहिली मी. अति बसतं तर ते बसतं, काही टेन्शन मध्ये दिसतं जशी. कोणी नाही का तोल्या दो जीवाची बायली एकलीच येऊन राहिली का? नाही हो, सोबत आहेत ना. हो सोबत आहे ना, घरच्या सोबत आहेत ना. 4 घंट्यापासून पाहून राहिली मी. ती एकच तास पहिले तिकडे त्या बाकडावर बसली होती, मग इकडून बसली, अजून तिकडे गेलती. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. ही बाई कोणी चौकशा करून राहिली? तिला काय करायला लागते? तिला काय वाटू राहिली, नक्की यावं का? माय हे कोणत्या गॅंग घेतली तर नस नीन मले कुठी. हिला सांगतो काय मी, योग्यता घाबरू नको. घाबरायला लागते. भेटस का तू? अडाणी आहेस काय? शेली आहेस ना, स्ट्रॉंग आहेस तू. एकटी मुंबई जाऊन नोकरी करायला आहेस तू. हे काय पागलासारखी करून राहिली? काही विचारांत लहान लेकरासारखी म्हणत. इल दाखवू नको, इले दाखवू नको घाबरलेली आहेस म्हणून. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे मिस्टर आहेत ना सोबत, येऊनच राहिले ते. फोन लावला होता मी त्यांना. असं असे ना मग मगापासून दिसून राहिले तू एकली. मला ती बस किती एसट्या गेल्या पण तू गेली नाही, म्हणून आली माय विचारायला. हिले काय करायला लागते म्हणजे? हिचं का लक्षच होतं का माझ्यावरती? मी किती वेळची हे बाई कोण येतच आहे, तिचं काय काम आहे?
योगिता इकडे जाऊन बसायला पुरते बाई. चल बाई तिकडे डेपोत जाऊन बसतो. आता एसटी लागली अकोल्याची की सर चालली जातो घरी. आता कोणी घरात घेऊ की ना घरात घेऊ, दारात बसून राहतो मी. मी आता घरी जर गेली तर आई तर मला पहिले काढते. त्याच्यापेक्षा मी सासरीत चालली जातो. ते बाबा मला घरात तरी घेतील, देवकी आहे मला घरात घेतील. माझी सासू ती पहिले मला बोलीन, पण शेवटी घरात तर गेलं ना. चाललंय का हो बाई? हा वरत ना मी चालली. पाहिजो हे समोर उघडच आहे, इकडलाय धट्टा उघडाय, हे उघडाय सारा बर जो माय बाई अंदर राहशील तू. मी चालली. हा बसा ना, काय करता घरी जाऊन नाही तरी बसा. नाही व माय तू धंदा कर, मी बी तुझा शिकाता घरी पाहतो ना काही करतो ना. आली तशी हिंडच चालू आहे मला तर निरा, घराकडे ध्यानच नाही अजून. मग बाई ईश्वरा ले जायचं काम पडलं की तो बातच फोन करते बाई. मग आम्हाला चालू जा लागते. जसंच ते घर पडेल. अव ते डाय होती ती गसती तशीच पडेल आहे डब्यातल्या डब्यात. आता मला शिकवाऊची घालतो चांगली असेल तर, नाही तर देऊन देईन त्याचं मिले. आम्ही काय चाललं गेलं की तसंच राहते ते. पाहिजे ना आता जरसं डबे डबे हो शकतो जरा शेक. बरं बरं. अरे भाऊ तुम्ही लढता काऊन? अरे मी काय म्हणतो बोलू नका ना तुम्ही. अरे गेली म्हणजे असं कुठं जाणार आहे पोरी? हा काही काही लावून राहिले म्हणजे हा. अरे बा 1 वाजता तिची आई वावरातून आली, वावरात गेलती ते मासं घालती भारत्या कापसाले. पोरगी घरी होती राजो, सामान पद्धतशीर होतं ना सकून गेली तर तू आले त्या बा. पाटील मला काही समजून नाही राहिलं राजो. तुम्ही आता काही मला काही कळूनच नाही राहिलं. कसं करू? पोलीस स्टेशनला जाऊ का? अरे राजू काही नका बोलू युवाई बा. म्हणजे कुठे शेजारी गिजारी तुमच्या भावाकडे कुठे गेलीशी ना गावात? फोन लावा ना तुम्ही, फोन लावा ना. अरे बा सारं झालं भाऊ, फोन तिचा घरीच आहे. फोन दिला नाही त्या पोरीनं. तिचे सामान होतं की नाही थैली तिने आणली होती आमच्या संग, थैली घेऊन गेली राजू. मी याच्यासाठी फोन लावला तुम्हाला, मी आणला आली गेली का बा घरी? नाही राजू सुनबाई तर काही आली नाही. आता माय बाई आली नाही म्हणजे निघा भरून एकली येऊन राहिली का आता? तिच्या बाला माहित नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी येतो सध्या, येतो राजूचे मी येतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता माय बाई रत्ने इकडे इकडे दीदी इकडे. रत्ने त्या योगिताच्या बापाचा फोन आहे वाटते. काहीतरी झालं तुला चाल. ते भाऊ हे रमेश बोलून राहिले फोनवर. तुला ते जायला लागते काय, पोट्टीची तर बिघडली वाटते बाई. काय हो माय आता माय बाई का ते म्हटलं भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ, येऊ आम्ही. नाही तुम्ही काय करता ते आम्हीच येतो. मला समजून नाही राहिलं पोलीस स्टेशनला जाऊ की काही. गीताची आई म्हणते पोलीस स्टेशनला जाऊ. आता सगळ्याच्या घरी, पोरीच्या घरी फोन लावला, शिवसाऱ्याच्या घरी. शेवटी मला लावला. म्हटलं काय मला काहीच समजून नाही राहिलं खरं तर. का काय झालं? काय काय योगितेला काय झालं? अहो ती योगिता घरी सोडून गेली सामान घेऊन. तिच्या बाबाचा फोन होता तेव्हा तिकडे आली का? पोरगी आली नाही ना इकडे? नाही माय होती नाही आली, मग कुठे गेली आता माय बाई? कशी आहे वही? म्हणजे माय बापाला सांगून गेली नाही काय? तिचे बाबा लोळून राहिले, तिच्या आईचा लढचा आवाज येऊन राहिला. मला काही समजूनच नाही. कसं झालं हो? काय काय कसा गोरगाव या पोरीनं? हा सांगा आता. ती चुका आणि आपल्याला तिच्याच हे करणार नाही. अहो ते जाऊ द्या सोळापेक्षा, कोणाचे चुकून कोणाचं काय. माय बाई कुठे गेली शिना पोरगी? हा राजूला फोन कराव का? राजूला बोलावून घ्याव का? ओ माय सरकीशी ती गेली तर नाही मुंबईचा जोड सांगताच नाही तिचं. रमेश राजूला फोन लावा ना, राजूला फोन लावून विचारा. नाही वहिनी त्याला फोन करून त्याला टेन्शन येईन. त्याला फोन नको करू, सांगू नको सध्या काही. तिचे बाबा येऊन राहिले. पालाभर पाणी आण बरं मला तर कसं नाही राहिलं.